Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to study of 8th standard English and chapter name is Dick Whittington and his cat. 1.2 Dick Whittington and his cat. सो इथे आधी आपण बघूया की टायटल असं का दिलेलं आहे डिक विटिंग्टन. ओके, सो एक बॉय आहे ज्याचं नाव आहे डिक आणि विटिंग्टन हे त्याला टायटल दिलेलं आहे. इंग्लंडमध्ये जर एखादा मोठा व्यक्ती असेल किंवा प्रचलित असं व्यक्ती असेल तर हे सरनेम म्हणून सुद्धा वापरलं जातं. विटिंग्टन हे फेमस तिथे नाव आहे. ठीक आहे, आणि त्याची कॅट याच्याबद्दल ही स्टोरी आहे. तर आपण सुरू करूया. ओके. There was once a poor boy called Dick Whittington who lived in a small village in the south of England. He had no proper home, for both his parents had died and he was unkindly treated by many of the villagers. काय सांगितले की त्याचं जे नाव आहे ते काय दिलेलं आहे, डिक विटिंग्टन हे त्याचं नाव आहे. तर मी आधीच सांगितलंय की हे एक प्रचलित असं नाव आहे. एकतर ते तुमचं सरनेम असू शकते किंवा तुमच्या गावावरून तुम्हाला ते नाव पडलेलं असू शकते. तर त्याचं हे नाव होतं. तर हा कसा होता, ही वॉज व्हेरी पुअर बॉय आणि त्याचं नाव होतं डिक विटिंग्टन, हु लिव्ड इन अ स्मॉल विलेज इन द साऊथ ऑफ इंग्लंड. इंग्लंडच्या साऊथ साईडला जे गाव होतं त्या गावामध्ये तो राहत होता. ही हॅड नो प्रॉपर होम फॉर बोथ हिज पॅरेंट्स हॅड डाईड. त्याच्याकडे त्याचं स्वतःचं घर नव्हतं. अँड हिज बोथ पॅरेंट्स हॅड डाईड. त्याचे दोन्ही पण आई वडील जे होते, पॅरेंट्स जे होते ते त्यांची डेथ झालेली होती, ते मेले होते. And he was unkindly treated by many of the villagers, and villagers was not behaving properly, nicely, kindly with the Dick. ते जे गावातले लोक होते ते त्याच्याबरोबर व्यवस्थित वागत नव्हते. One day Dick overheard someone say that the streets of London were paved with gold, and he decided that he would go there at once and pick his fortune up in a gold pieces from the streets. डिक ओव्हरहर्ड म्हणजे असं उडता उडता कानावर एखादी गोष्ट येते ना, की आपण त्याला ऐकत नाहीये पण ती गोष्ट आपल्याला ऐकायला येते. तर त्याने ती गोष्ट ऐकली की कुणीतरी असं म्हणत होतं की लंडनमध्ये काय होत आहे, एक स्ट्रीट आहे ती जी आहे ती कव्हर करण्यात येते. पेव्ड म्हणजे काय, त्याच्यावरती टाईल्स बसवणे, किंवा तुम्हाला माहिती असेल, तुम्ही फुटपाथ बघितलं असेल तर फुटपाथवर जी जशा पद्धतीची ते पेव्ड असतात, टाईल्स असतात, तशा पद्धतीची टाईल्स तिथे बसवण्यात येणार आहे. इथे काय म्हटलं, पण विथ गोल्ड. ती जी टाईल्स आहे ती कशी आहे, गोल्डची आहे, असं त्याच्या कारणावर ही गोष्ट पडली. And he decided that he would go there at once and pick his fortune up. आणि त्याने ठरवलं की तो तिथे जाणार आणि त्यातले एखादी टाईल्स तो उचलणार किंवा एखादी ती फरशी उचलून तो त्याचं जे फॉर्च्यून आहे, त्याचं जे भाग्य आहे तो चेंज करणार. फॉर ही थॉट पीपल माइट ट्रीट हिम मोर काइंडली. त्याला वाटलं मी जर असं केलं आणि माझ्याजवळ पैसे आले तर मे बी पीपल्सचे जे बिहेवियर आहे ते काय होऊ शकते, इट्स चेंज टुवर्ड्स द डिकच्या कडे त्यांचं जे बिहेवियर आहे ते काइंडली काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं असं त्याला वाटलं. इफ ही वर रिच, जर तो श्रीमंत झाला तर. So young Dick set out to walk to London. He had not gone far when a man in cart stopped and asked him. आता बघा, तो मुलगा होता, मुलगा होता आणि त्याला आई वडील नव्हते, गरीब होता, त्याला घरी कोणी थांबवणारं नाही किंवा रोकटोक करणार नाही. त्याने ते ऐकलं आणि तो तसाच निघाला लंडनकडे. आणि सो यंग डिक सेट आउट टू वॉक टू लंडन. तो लंडनकडे जायला निघाला. ही हॅड नॉट गोन फॉर वेन अ मॅन इन अ कार्ट स्टॉप्ड अँड आस्क्ड हिम. तो खूप लांब गेलेला नव्हता, तेव्हाच जेव्हा तो जात होता तेव्हा तिथे एक माणूस आला आणि त्याने त्याची कार्ट थांबवली. कार्ट म्हणजे काय तर गाडी. तर ती कार्ट असेल, आता जसं आपण बुलक कार्ट वगैरे म्हणतो तशा पद्धतीची ती कार्ट असेल तिथे, पण तिथे बुलक कार्ट नाही पण कार्ट जे लंडनमध्ये यूज होत असेल त्या पिरियडमध्ये. तर अँड आस्क हिम इफ ही वॉज रनिंग अवे फ्रॉम होम, आय हॅव नो होम. त्या माणसानी कन्सर्न म्हणून त्याला विचारलं की तू घरातून पडून तर जात नाहीये ना, कारण तो छोटा मुलगा होता, खूप असा मोठा नव्हता. तर तू पडून तर जात नाहीये ना. तर तो काय बोलला, नो, आय एम ऑन माय वे टू लंडन अँड आय हॅव नो होम. मला घर नाहीये आणि मी कुठे जात आहो, लंडनला जात आहो, टू फाइंड माय फॉर्च्यून. माझं भाग्य शोधण्यासाठी मी लंडनला जात आहो.
I'm going to London myself, said the carter. Jump up here beside me. We will journey together. तो जो कार्टर होता तो काय बोलला त्याला की आय एम गोइंग टू लंडन माय सेल्फ, मी पण लंडनलाच जात आहे. इफ यू वॉन्ट टू गो देअर सो यू कॅन जॉईन विथ मी, म्हणजे तू मला जॉईन करू शकतो. सो कम हिअर अँड सिट बिसाइड्स मी, तू माझ्या शेजारी येऊन बस. वी विल जर्नी टुगेदर, आपण एकत्र जर्नी करूया. असं होतं ना की आपण एकटं जर्नी करतो तेव्हा आपल्याला बोर होतं, पण आपल्यासोबत जेव्हा लोक जास्त असतात तेव्हा तीच जर्नी आपली खूप मजेदार होत असते आणि मेमोरेबल होत असते. दे अराइव्ड इन अ लंडन जस्ट बिफोर नाईटफॉल अँड द कार्टर लेफ्ट डिक अँड मेड हिज वे टू अॅन इन. त्यांनी काय केलं, लंडनला जेव्हा ते पोचले तेव्हा त्याने त्या कार्टरने डिकला तिथे सोडून दिलं आणि त्याला सांगितलं की तू तुझं आता आतमध्ये जा. Poor Dick stood alone and looked around him in a dismay. डिस्मे म्हणजे ग्रेट डिसअपॉइंटमेंट, कारण लंडनला त्याचं कोणी ओळखीचं नव्हतं. जस्ट त्याने ती गोष्ट ऐकली होती आणि म्हणून तो तिथे आला होता, त्याला त्याचं फॉर्च्यून चेक करायचं होतं. सो तो तिथे आला, तो इकडे तिकडे बघायला लागला, नवीन एरिया होता त्यामुळे त्याला कसं वाटलं, डिस्मे ग्रेट डिसअपॉइंटमेंट त्याला झाली. डिसअपॉइंटमेंट म्हणजे फार निराशा त्याला झाली. वेअर वॉज ऑल दॅट फाईन गोल्ड, आणि त्याच्या डोक्यात तीच गोष्ट होती की कुठे ते गोल्ड आहे, कुठे मला गोल्ड भेटेल. ऑल ही कुड सी वर डर्टी स्ट्रीट्स अँड लॉट्स ऑफ अनफ्रेंडली पीपल. सो व्हॉट ही फाउंड देअर, ही फाउंड अनफ्रेंडली पीपल अराउंड देअर आणि डर्टी स्ट्रीट्स, जे रस्ते होते ते सगळे घाण होते, लोक पण फ्रेंडली नव्हते, हे सगळं त्याला तिथे दिसलं. He had nowhere to sleep and in the end he spent the night in the corner of an alley. ॲली म्हणजे काय म्हटलेलं आहे, अ नॅरो पॅसेज बिटवीन ऑर बिहाइंड बिल्डिंग्स. तुम्हाला माहिती असेल की दोन बिल्डिंग्सच्या मध्ये एक छोटासा पॅसेज वगैरे असतो, तिथे मोठे मोठे बिल्डिंग्स होते, त्याच्यामधला जो पॅसेज एरिया होता त्याला कुठे जागाच नव्हती झोपायला, कारण तो कोणाच्या नातेवाईकांकडे गेलेला नव्हता, तो न्यू प्लेसमध्ये गेलेला होता, त्याला झोपायला जागा नव्हती. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि त्याने त्याची रात्र कुठे काढायची ठरवली, त्या बिल्डिंग्सच्या मध्ये जो पॅसेज होता ॲलेमध्ये, वेअर ही होप्ड ही वुड कम टू नो हार्म. त्याला असं वाटलं, त्याला आशा होती की तो तिथे झोपेल तर त्याला ॲटलिस्ट कुणी हार्म करणार नाही किंवा कुठलाही त्याला धोका नसेल. The next morning Dick woke up cold, miserable and very hungry. He wandered around begging for food, but again and again people shouted at him, "Go away you lazy fellow, be off with you." बघा इथे काय सांगितलंय, नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा डिक झोपून उठल्यानंतर त्याने बघितलं आजूबाजूला तर कोल्ड म्हणजे थंडी होती खूप जास्त, त्याची कंडिशन जी होती ती मिझरेबल होती, खूप अशी दया येण्यासारखी त्याची कंडिशन झाली होती आणि त्यातल्या त्यात त्याला ही वॉज हंग्री, त्याला खूप भूक लागलेली होती. सो आता ही वॉन्डर्ड अराउंड बेगिंग, त्याने विचार केला की चला आपण आजूबाजूला काहीतरी भीक मागूया. बेगिंग करणे म्हणजे काय, भीक मागणे, काहीतरी लोकांना मागून घेऊया आणि खाऊया, कारण तो तिथे राहायला आलेला नव्हता. सो तो बेगिंग करायला लागला फूडसाठी. बट अगेन अँड अगेन पीपल शाउटेड, आपण सुरुवातीलाच बघितलं की लोक कसे होते, अनफ्रेंडली होते आणि त्यामुळे लोक त्याच्यावरती काय करायला लागले, शाउट करायला लागले. सो पीपल शाउटेड ॲट हिम, आणि शाउटेड होऊन जोरात ओरडून ते काय म्हणायला लागले, गो अवे यू लेझी फेलो. लेझी फेलो म्हणजे आळशी मुला, तू इथून काय हो, दूर हो. बी ऑफ विथ यू, हे फ्रेजेस आहे, बी ऑफ विथ यू म्हणजे तू लांब जा आमच्यापासून. अँड एम्ड अँग्री ब्लोज ॲट हिज हेड, आणि एकाने कुणीतरी त्याच्या डोक्यावरती जोरात आपण म्हणतो ना मूठ मारली, म्हणजे मुठीने जोरात मारले, पंच मारला त्याच्या डोक्यावरती. ॲट लास्ट ही कोलॅप्स्ड इन द स्ट्रीट अँड ले देअर, टू वीक टू फर्दर फॉर फूड, आणि तो तिथेच कोलॅप्स्ड होऊन पडला. कोलॅप्स्ड होऊन म्हणजे चक्कर येऊन तो तिथे पडला. टू वीक टू लुक फर्दर फॉर फूड, आणि त्याच्यामध्ये ताकद सुद्धा नव्हती की तो पुढे जाऊन परत आपल्या जेवणासाठी किंवा फूडसाठी परत तो बेगिंग करेल. बाय चान्स डिक हॅड फॉलन इन फ्रंट ऑफ अ हाऊस बिलॉंगिंग टू अ रिच मर्चंट कॉल्ड मिस्टर फिट्झवॅरन. बघा, बाय चान्स डिक कुठे पडला, डिक इन फ्रंट ऑफ द मिस्टर फिट्झवॅरन्सच्या घरासमोर. ओके, आणि मिस्टर फिट्झवॅरन वॉज अ रिच मर्चंट इन दॅट city. The cook was trying to drive Dick away when Mr. Fitzwarren returned home from inspecting his ships.
जेव्हा मिस्टर फिट्झवॅरन हे घरी येत होते तेव्हा त्यांचा जो कुक होता त्याने हे बघितलं की डिक हा काय झालेला आहे, त्यांच्या घरासमोर पडलेला आहे, कोणाच्या, फिट्झवॅरनच्या. सो ही वॉज ट्राईंग टू कीप अवे, म्हणजे त्याला दूर पाठवण्याचा प्रयत्न किंवा त्याला तिथून निघून जाण्यासाठी तो सांगत होता. पण तेवढ्यात कोण आले तिथं, मिस्टर फिट्झवॅरन. When Mr. Fitzwarren returned home from inspecting his ships, ते त्यांचे शिप्स चेक करायला जेव्हा ते घरी आले, he stopped and said to Dick, why don't you work if you need food? त्यांनी त्याला विचारलं डिकला की तुला जर फूड पाहिजे, इफ यू वॉन्ट फूड, सो वाय डोंट यू वर्क? तू काम का नाही करत? जर तुला फूड पाहिजे, तुला जेवण पाहिजे, तर ऑब्व्हियसली तुला कुणीही देणार नाही. त्यासाठी तुला काय करावं लागेल, कष्ट करावे लागतील. सो आय वुड वर्क, सेड डिक, बट आय नो नोबडी हू विल गिव्ह मी एनिथिंग टू डू. तो बोलला की मला काम करायचंय किंवा मी काम करणार आहे, बट आय नो नोबडी हू विल गिव्ह मी एनिथिंग टू डू. पण मला असं कुणीही काही काम देणार नाही, कारण लोक त्याला ऑलरेडी काय म्हणत होते, दूर जा, लांब जा, आमच्या जवळ तू थांबू नकोस. टेक हिम इन टू द किचन, मिस्टर फिट्झवॅरन ऑर्डर्ड द कुक. फीड हिम फर्स्ट अँड देन फाइंड सम वर्क फॉर हिम. फिट्झवॅरन ऑर्डर टू कुक, त्यांनी ऑर्डर दिलं कुकला की टेक हिम इनसाइड, याला काय करा तुम्ही आतमध्ये घेऊन जा, अँड फर्स्ट फीड हिम, त्याला आधी जेवायला द्या. जेवण करून झाल्यानंतर बघा त्याच्यासाठी काहीतरी काम आहे का, तो करू शकतो असे काम त्याला द्या. सो डिक वॉज गिवन अ होम and a living. He had a small corner of the attic to sleep in, and his job was to help the cook with all the pots and pans in the kitchen. बघा काय सांगितले की डिकला एक प्लेस देण्यात आली राहण्यासाठी, एक ते त्याचं छोटंसं घर होतं राहण्यासाठी. ही हॅड अ स्मॉल कॉर्नर ऑफ द ॲटिक. ॲटिक म्हणजे इथे काय सांगितलं, व्हेरी स्मॉल रूम इनसाइड अ पॉइंटेड रूफ. आधी तिकडे म्हणजे लंडन साईडला रूफच्या वरती एक छोटंसं कोपऱ्यामध्ये असं राहण्यासाठी सोय केल्या जायची. त्याला आपण स्टोरेज हाऊस पण म्हणू शकतो, किंवा काही स्टोरेज करण्यासाठी किंवा काही पण. तर एक माणूस तिथं झोपू शकेल एवढी जागा त्या ॲटिकमध्ये असायची. तर ती जी प्लेस होती ती डिकला देण्यात आली, आणि डिकनी पण ते घेतलं, कारण डिकजवळ राहण्यासाठी काहीही ऑप्शन नव्हतं. आणि त्याला काय काम देण्यात आलं, सो त्याला ते काम देण्यात आलं की किचनमध्ये कुक्सला हेल्प करणे, त्याच्यामधले पॉट्स आणि पॅन्स सगळे क्लीन करण्याचं काम त्याला देण्यात आलं. Dick's life should have been much better than before, but he still had two difficulties to face. डिकची जी लाईफ होती ती आधीपेक्षा नाव इट्स बेटर, आता ती कशी झाली होती, बेटर झाली होती, बट तरी पण त्याच्याकडे ही हॅड टू डिफिकल्टीज टू फेस, त्याला तरी पण 2 डिफिकल्टीज फेस कराव्या लागत होत्या. सो विच वॉज दॅट, the first was that the attic he slept in was overrun by rats and mice. जे ॲटिक त्याला मिळालं होतं फॉर लिव्हिंग, तिथे जे होतं तिथे काय होतं, ते माऊस आणि रॅट्स, माईस आणि माऊसचं प्लुरल फॉर्म होतं माईस. ओके, ते रॅट्स आणि जे माईस होते ते तिथे सारखे इकडे तिकडे पडत असायचे, कुठे, ॲटिकमध्ये. सो ते त्याच्यासाठी डोकेदुखी होती. ॲट नाईट दे स्कॅम्पर्ड ऑल ओव्हर हिम अँड केप्ट हिम अवेक. स्कॅम्पर्ड म्हणजे काय सांगितलेले आहे बघा, बघूया आपण इथे दिलेलं आहे का. स्कॅम्पर्ड म्हणजे रॅन हिअर अँड देअर. सो स्कॅम्पर्ड ते काय करायचे, जशी रात्र झाली, लाईट बंद केलं, तर ते इकडे तिकडे रन अवे हिअर अँड देअर, ते इकडे तिकडे पळत सुटायचे. ऑल ओव्हर हिम अँड केप्ट हिम अवेक, आणि त्याला ते त्याच्यामुळे त्याची जागरण व्हायची. आफ्टर अ टाइम ही सॉल्व्ड हिज प्रॉब्लेम बाय सेव्हिंग द फ्यू पेनीज ही वॉज पेड अँड बाईंग हिमसेल्फ अ कॅट. त्यांनी काय केलं, जेव्हा त्याचं फर्स्ट पेमेंट झालं त्याच्यातून त्यांनी काही पैसे, ज्याला पेनीज म्हटलेलं आहे, काही पैसे जे आहे ते सेव्ड केले, आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक कॅट विकत घेतली. एक कॅट विकत घेतली. इन नो टाइम ॲट ऑल द कॅट चेस्ड अवे ऑल द रॅट्स ॲट माईस अँड डिक वॉज एबल टू स्लीप पीसफुली. आणि काही दिवसांमध्येच किंवा काही क्षणामध्येच आपण म्हणूया त्या कॅटनी काय केलं, कॅट चेस्ड ऑल माईस अँड रॅट्स, आणि तिने ते सगळे कॅट्स जे उंदीर होते ते तिने पकडलेत. आणि डिक वॉज एबल टू स्लीप
व्हेरी कामली. आता तो शांतपणे झोप घेऊ शकत होता. So next बघा, the other difficulty which was not so easy to overcome was the cook's bad temper. टेम्पर म्हणजे राग. आता दुसरी डिफिकल्टीज त्याच्या पुढे काय होती, की जो कुक होता ज्याच्याबरोबर तो काम करत होता त्याला सांभाळणं किंवा त्याचं टेम्पर हँडल करणं इट वॉज नॉट इझी फॉर द डिक. वॉज द शी शाउटेड अँड स्क्रीम्ड ऑल डे. ओके, ती जी होती ती लेडी होती, तर इथे काय सांगितलं, ती दिवसभर काय करायची, त्याच्यावर ओरडायची. अँड वुड स्कोल्ड डिक अँड हिट हिम विथ अ वुडन स्पून. आणि ती त्याला ओरडायची आणि त्याला वुडन स्पूननी मारायची सुद्धा. Even when he was working as hard as he could. One night Dick decided he could stand it no more. Early the next morning before the cook was up, he set out with his cat to seek his fortune elsewhere. Then finally he decided की he would not stand there, की तो तिथे थांबणार नाही. तो काय करणार, तो तिथून निघून जाणार. आणि त्याने अर्ली नेक्स्ट मॉर्निंग तो तिथून निघून गेला आपल्या कॅटला घेऊन स्वतःचं फॉर्च्यून फाइंड आउट करायसाठी. सो विथ हिज कॅट टू सीक हिज फॉर्च्यून एल्सवेअर, की दुसरीकडे चला आपलं फॉर्च्यून कुठेतरी, आपलं भाग्य हे होतंय का म्हणून बघायला तो निघून गेला. द टू ऑफ देम वॉक ॲज फॉर ॲज हॉलोवे. आता इथे बघा, हॉलोवे म्हणजे काय, एक छोट्याशा रस्त्यावरती तो येऊन पोहोचला तिथे. ऑन देअर वे आउट ऑफ लंडन देन डिक सॅट डाऊन ऑन अ स्टोन टू रेस्ट. तो एका स्टोनवरती जाऊन बसला. इट वॉज द 1st ऑफ नोव्हेंबर, ऑल सेंट्स डे. आता इथे काय म्हटलेलं आहे, की ते दिवस कधीचे होते, की 1st ऑफ नोव्हेंबर, आणि ऑल सेंट्स डे म्हणजे पवित्र दिवस होते तिथले. अँड द चर्च बेल्स वर रिंगिंग. As Dick sat and listened, it seemed they were ringing out a message for him. आणि चर्चमध्ये जे बेल होते, जिथे तो जवळच बसलेला होता, ते बेल काय होतं, ते रिंगिंग होत होते. आणि त्याला असं फील होत होतं की ते बेल्स काय करत आहे, द बेल्स गिविंग सम मेसेज टू डिक. आणि तो मेसेज ओळखण्याचा प्रयत्न करत होता. काय मेसेज दिलेलं आहे बघा, टर्न अगेन विटिंग्टन, दो वर्दी सिटीझन, लॉर्ड मेयर ऑफ लंडन. टर्न अगेन विटिंग्टन म्हणजे तू काय हो, विटिंग्टन हो, आणि तू काय कर, तू वर्दी सिटीझन बन, तू योग्य असा सिटीझन बन, लॉर्ड मेयर ऑफ लंडन. लॉर्ड मेयर म्हणजे एक मोठी पोझिशन आहे लंडनची, ते तू बन. असं त्याला मेसेज त्या बेलमधून येत आहे असं तो त्याला वाटत होतं. Lord Mayor of London, said Dick, I should like to be a Lord Mayor and ride in a fine coach. I can put up with a few scolding from the cook if that is what is in store for me. So Dick and his cat retraced their steps to Mr. Fitzwarren's house. बघा काय विचार करतोय, की हो मी काय करणार आहे, मला लॉर्ड मेयर बनायचं आहे लंडनचं. आय शुड लाईक टू बी लॉर्ड मेयर, मला त्याच्यासारखं राहायचं आहे, मला फाईन कोचमधून राईड करायची आहे. आय कॅन पुट अप विथ अ फ्यू स्कोल्डिंग फ्रॉम द, मी अशा पद्धतीने त्या कुकच्या ओरडण्याने मी हे सगळं सोडून मी जाऊ शकत नाही. आणि जो डिक होता तो परत काय झालेला आहे, त्याने स्वतःचं डिसिजन चेंज केला आणि तो परत फिट्झवॅरन्सच्या घराकडे निघाला. लकीली दे वर एबल टू स्लीप बॅक. स्लीप बॅक म्हणजे काय, तर तुम्ही चुकीच्या मार्गाने न जाता परत चांगल्या मार्गाने तुम्ही जाणे. दे हॅड बीन मिस्ड, त्याने चुकीचा मार्ग इथे सोडलेला आहे. नाउ मिस्टर फिट्झवॅरन यूज्ड टू सेंड शिप्स फॉर अक्रॉस द सी टू ट्रेड विथ अदर कंट्रीज. ही वुड लोड अ शिप विथ गुड्स फॉर द कॅप्टन अँड शिप्स क्रू to sell in a far away places, and then they would bring back goods that could be sold at home. बघा काय सांगितलेलं आहे, की फिट्झवॅरन यूज टू सेंड शिप्स अक्रॉस द कंट्रीज, आणि ते एक सी ट्रेड करायचे, ठीक आहे, समुद्रामधून ते व्यापार करायचे आणि आपले शिप्स पाठवायचे. शिप्सवरती ते गुड्स ठेवायचे. गुड्स म्हणजे काय, तर जे वस्तू विकण्यासाठी असेल किंवा माल ज्याला आपण म्हणतो ते, तर ते दुसऱ्या ठिकाणी पाठवायचे. आणि त्याच्याबरोबर कोण जायचं, कॅप्टन आणि शिप्सचे जे क्रू आहे, शिप्समध्ये काम करणारी लोक जायची. आणि वुड ब्रिंग बॅक गुड्स दॅट कुड बी सोल्ड ॲट होम. ठीक आहे. नंतर बघा, वन डे ही कॉल्ड हिज हाऊस होल्ड टुगेदर. आय एम सेंडिंग अ शिप टू द आफ्रिकन कोस्ट टू ट्रेड.
ही सेड वुड एनी ऑफ यू लाईक टू सेंड समथिंग ऑफ युअर्स ऑन इट. त्याने हाऊस होल्ड म्हणजे जे घरची कामं करणारे जे लोक होते त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवलं अँड ही आस्क टू देम की मी काय करतो, आय एम सेंडिंग अ शिप टू द आफ्रिकन कोस्ट. मी आफ्रिकन कोस्टला ट्रेडिंगसाठी एक शिप पाठवते. इफ यू वॉन्ट टू सेंड समथिंग सो यू कॅन. तुम्हाला जर काही पाठवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाठवू शकता. यू कॅन देन शेअर इन द प्रॉफिट्स इन द वोएजेस इज सक्सेसफुल. जर वोएज हा प्रवास जर सक्सेसफुल झाला तर याच्यामध्ये जोही प्रॉफिट तुमच्या वस्तूंमुळे होणार तो तुमच्याकडे शेअर केल्या जाणार. एव्हरीवन प्रोड्यूस समथिंग एक्सेप्ट फॉर डिक. तिथे जे हाऊस होल्डचे जे लोक होते ते प्रत्येकजण काही ना काहीतरी बनवायचं, तर फक्त डिक सोडून, कारण डिकला काहीच येत नव्हतं. हु हॅड नथिंग टू ऑफर. हॅव यू नथिंग ऑफ युअर ओन डिक. त्यांनी विचारलं मिस्टर फिट्झवॅरननी की तुझ्याकडे स्वतःचं असं काही आहे जे तू शिपमध्ये पाठवू शकतोस का. अँड डिक रिप्लाइड ओनली माय कॅट. देन लेट युअर कॅट गो ऑन द शिप सेड मिस्टर फिट्झवॅरन. His daughter Alice said, Dick loves his cat. Let me put something in for him. But her father said, no, it must be his, not something belonging to someone else. त्याने सांगितलं की माझ्याजवळ फक्त या कॅट शिवाय दुसरं काहीच नाहीये. तर मग ते बोललेत की तू कॅटच पाठवून दे या शिपमध्ये. पण त्यांची जी मुलगी होती एलाइस काय बोलली, फिट्झवॅरनची मुलगी, की डिक खूप प्रेम करतो त्या कॅटवरती, त्याच्यापेक्षा मी माझं काहीतरी त्याच्याकडून पाठवते. तर फिट्झवॅरन म्हणाले की नाही, जे पण गोष्ट आपल्याला पाठवायची ते त्या प्रत्येक व्यक्तीला बिलॉंगिंग असली पाहिजे, ते त्या व्यक्तीची असली पाहिजे. सो डिक फेच्ड हिज कॅट अँड सेड गुड बाय टू इट सॅडली. The captain of the ship was delighted, for the cat was an excellent mouser. माउजर म्हणजे काय तर माऊस पकडणारी. डिकने शेवटी त्या कॅटला पाठवलं आणि गुड बाय केलं. फार त्याला वाईट वाटत होतं पण त्याने ते पाठवलं. त्याला त्याचं फॉर्च्यून चेक करायचं होतं. आणि त्यामुळे कॅप्टन जे होते ते खूप आनंदी होते, कारण कॅट हे काय असते, एक्सलंट माउजर असते, माऊस पकडते. सो ही हॅड नो ट्रबल विथ रॅट्स अँड माईस ऑन हिज वॉयेज. प्रवासादरम्यान जे पण काही माईस आणि रॅट्स असतील त्याच्यामुळे त्याला कॅप्टनला काही ट्रबल होणार नव्हतं. ट्रबल म्हणजे काही त्रास होणार नव्हता. After some months, the ship arrived at a place on the African coast, Barbary, where people called the Moors lived. बघा, बार्बरी या आफ्रिकन कोस्टवरती शिप पोहोचलेली आहे. शिप अराइव्ड देअर वेअर पीपल कॉल्ड द मूर्स लिव्ड. मूर्स लोक ते होते. The captain sent a message to the king to say he had fine goods for sale and he was invited to the palace to show them. बघा, त्याने मेसेज पाठवला किंगला की त्याच्याकडे काही सामान आहे जे त्याला विकायचं आहे. आणि हे जेव्हा राजाला समजलं तर राजाने काय केलं, मेसेज सेंड केलं. किंग सेंट मेसेज टू कॅप्टन की त्याने काय केलेलं, त्याला इन्व्हाइट केलेलं आहे. While he was talking to the king and queen, some dishes of food were brought in. जेव्हा तो त्याच्याशी बोलत होता तेव्हा तिथे काही डिशेस आणण्यात आले होते खाण्यासाठी. But almost immediately rats and mice ran up and before the captain's eyes ate all the food. The captain was astonished and asked if this was what normally happened. आणि तेव्हाच जेव्हा तिथे डिशेस आणण्यात आल्या आणि विदिन अ मोमेंटमध्ये जे रॅट्स आणि माईस होते ते त्याच्यावरती तुटून पडलेत. आणि हे बघून तो ॲस्टोनिश्ड होणे म्हणजे एकदम आश्चर्यकारक, त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याने विचारलं की हे यूज टू आहे का, किंवा हे नेहमी असंच होतं का. तर ते लोक बोलले की अलास येस केम द रिप्लाय, द कंट्री इज सफरिंग फ्रॉम द प्लेग ऑफ रॅट्स अँड माईस अँड वी कॅन नॉट गेट रिड ऑफ देम. प्लेग ही एक बिमारी आहे जी इथे आहे आणि ती कुणामुळे होत असते, रॅट्स आणि माईसमुळे, आणि लोक ते सफर करत आहे पूर्ण कंट्री. I think I may have the answer on my ship, said the captain, and he sent a message asking for Dick's cat to be brought to the palace. त्यांनी काय केलं, माझ्याजवळ याचं उत्तर आहे आणि त्याने एक मेसेज पाठवला शिपवरती आणि त्यांनी काय बोलवलं, कॅट बोलवली जी डिकची होती. More food was laid out and the rats and mice appeared as before. The cat immediately pounced, killing at least a dozen before they scattered. बघा, जेव्हा तिथे अन्न असं ठेवलेलं होतं आणि ती कॅट आली, तिने पण एक क्षणाचं पण वाट न बघता तिने डझन भरून
तिने माईस आणि रॅट्स तेव्हाच्या तेव्हा तिने पकडलं आणि हे फार शॉकिंग अशी गोष्ट होती. Everyone was delighted and the queen asked, "What do you call this animal?" क्वीनने विचारलं की तुम्ही या ॲनिमलला काय म्हणतात? Pus is the name of. Name, she answers. त्याचं नाव काय आहे? Pus. Said the captain, and when the queen called Pus, Pus, the cat went over to her and purred. जे कॅट जे आवाज काढते ना त्याला पर असा आवाज असतो, ठीक आहे. तर ते जेव्हा तिने त्याला आवाज दिला कॅटला, तर तिने लगेच ती त्याच्या क्वीनच्या अंगावरती ती गेली. The queen was little alarmed at first as she had seen how fiercely the cat had attacked the rats and mice. But the captain told her not to be anxious. Pus is very friendly with people. हे सगळं बघून राणी थोडीशी घाबरली होती. पण कॅप्टननी काय सांगितलं की ती फक्त कोणावर अटॅक करते? रॅट आणि माईसवर अटॅक करते. ती लोकांबरोबर खूप फ्रेंडली आहे. And would soon rid your kingdom of rats and mice. आणि त्याने त्याला विश्वास दाखवला की तुमचं जी कंट्री आहे ती लवकरच रॅट फ्री आणि माईस फ्री होणार. I would give great wealth to own these animals, said the queen. So the captain began bargaining, and it was agreed that the king would buy the whole cargo from Mr. Fitzwarren's ship to pay a fine price for it. And for the cat alone the king paid 10 times the sum again. बघा इथे किती चांगलं झालेलं आहे की कॅप्टन बार्गेनिंग करायला लागले की पूर्ण जर तुम्ही शिप घेणार तर आम्ही ते पण करायला तयार आहोत. तर ते जे किंग होतं त्याने काय सांगितलं की मी शिप हे पूर्ण कार्गो मधले सगळी वस्तू घेणार आहोत आणि ही जी कॅट आहे तिला घेऊन कॅटसाठी आम्ही 10 मल्टिप्लाय म्हणजे आम्ही 10 पट त्याच्यासाठी पैसे द्यायला तयार आहोत. 10 times more money. When the ship came back to the port of London, the captain showed Mr. Fitzwarren the gold and jewels he had brought from Barbary and told him the story of the cat. कॅप्टननी जेव्हा दाखवलं की त्याला लंडन जेव्हा आफ्रिकेमधून बार्बेरीमधून त्याला काय मिळालं होतं? गोल्ड, ज्वेल्स, ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या. आणि ते पण कशा आणि मग त्यांनी काय केलं त्याची स्टोरी सांगितली की तिथे काय काय झालं. From now on, Dick, he said, we should all call you Mr. Whittington, for you are a rich man. आणि मग सगळेजण त्याला काय म्हणायला लागले की आम्ही तुला आता काय म्हणू शकतो? विटिंग्टन, मिस्टर विटिंग्टन म्हणून आम्ही तुला बोलवू शकतो, बिकॉज नाउ यू बिकेम अ रिच. Mr. Fitzwarren then paid him all the money the captain had received for the cat. फिट्झवॅरेननी सगळे पैसे त्याला दिले जे कॅटसाठी पेड केले होते. From this time on, Dick worked with Mr. Fitzwarren and became a successful merchant himself. आणि याच्यानंतर डिक सुद्धा मिस्टर फिट्झवॅरन बरोबर काम करायला लागला आणि एक सक्सेसफुल मर्चंट बनला. He married Mr. Fitzwarren's daughter Alice and 3 times he was elected Lord Mayor of London. त्यांनी कोणासोबत लग्न केलं? फिट्झवॅरन्सची डॉटर होती एलाइस, तिच्या बरोबर लग्न केलं आणि he was elected 3 times Lord Mayor of London. He was also in time knighted by the king and became sir. आणि तिथल्या जो लंडनचा जे किंग होतं त्यांच्याकडून त्याला एक पदवी देण्यात आली होती, नाइटेड. नाइटेड म्हणजे काय तर एक ऑनर अशी पदवी होती, जशी सरदार वगैरे पदवी असते ना त्या टाईपची पदवी त्याला देण्यात आली. सर रिचर्ड विटिंग्टन, ही वॉज नॉट ओनली फेमस बट ही वॉज पॉप्युलर टू, फॉर ही ऑलवेज हेल्प द पुअर. तो फक्त श्रीमंत नाही बनला तर तो काय होता? एक चांगला माणूस तो बनला. ही ऑलवेज हेल्प टू पुअर. गरीब लोकांना तो नेहमी मदत करायचा विथ हिज मनी. समटाइम्स वेन ही वॉज ओल्ड ही वूड टेल हिज ग्रँडचिल्ड्रन द स्टोरी ऑफ हिज कॅट. जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा तो कधी कधी आपल्या ग्रँडचिल्ड्रनला पण ही स्टोरी सांगायचा कॅटची. अँड हाऊ द बेल्स ऑफ लंडन हॅड कॉल्ड हिम बॅक. आणि आपल्याला माहिती आहे की लंडनमध्ये चर्चमध्ये जी बेल्स वाजत होती त्यामुळे त्याला एक मेसेज मिळाला होता आणि ते मेसेज त्याने ऐकलं होतं. अँड ही रिटर्न बॅक टू मिस्टर फिट्झवॅरन्स होम. आणि ही वॉज ओनली अ पुअर बॉय. तोपर्यंत तो कसा होता? एक साधा गरीब मुलगा होता. आणि ते मेसेज काय होतं? टर्न अगेन विटिंग्टन, तो वर्दी सिटीजन, लॉर्ड मेयर ऑफ लंडन. फायनली ऑल डिझायर्ड had completed here of Dick's.
सो स्टुडंट हे होती छोटीशी स्टोरी. जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल, तुम्हाला लेसन समजलं असेल, सो डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.